नमस्कार, मैं आस्था पांडे और आप देख रहे हैं सी न्यूज भारत और रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी बुल्ढाड़ा की, जहां देउल गांव राजा में महिलाओं और छात्राओं की सुरक्षा को मजबूत करने के उद्देश्य से विशेष दामिनी दल का शुभारंभ किया गया। अगली खबर भी बुल्ढाड़ा से है, जहां देउल गांव राजा तहसील में विशेष संक्षिप्त मतदाता सूची पुनरीक्षण कार्यक्रम के तहत विशेष अभियान चलाया जाएगा। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। देउल गांव राजा में महिला और छात्राओं की सुरक्षा को मजबूत करने के उद्देश्य से विशेष दामिनी दल का शुभारंभ किया गया। बस स्टैंड चौक पर आयोजित कार्यक्रम में उप विभागीय पुलिस अधिकारी मनीषा कदम ने दल को औपचारिक रूप से शुरू किया। शहर में बड़ी संख्या में छात्राओं, बाहरी राज्यों से आने वाले विद्यार्थियों की मौजूदगी को देखते हुए ये पहल की गई। दामिनी दल शहर के संवेदनशील क्षेत्रों, शैक्षिक संस्थानों, बस स्टैंड और सार्वजनिक स्थलों पर नियमित गश्त करेगा। कार्यक्रम में पुलिस अधिकारियों ने महिलाओं से किसी भी प्रकार की छेड़छाड़ या उत्पीड़न की स्थिति में तुरंत पुलिस से संपर्क करने की अपील की। पुलिस के अनुसार शिकायतों पर त्वरित कार्रवाई की जाएगी। दामिनी दल में महिला पुलिस कर्मियों सहित विशेष टीम शामिल की गई है, जो 24 घंटे सक्रिय रहकर महिला सुरक्षा को प्राथमिकता देगी। इस पहल का स्थानीय नागरिकों और अभिभावकों ने स्वागत किया है। माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा आणि अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या देऊळगाव राजा डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची सुरुवात झालेली आहे। आपल्या डिव्हिजनमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण हे दामिनी पथक तयार केलेलं आहे आणि हे दामिनी पथक आजपासून कार्यरत झालेलं आहे। आपण जे बघतो की महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी हे पथक प्रामुख्याने काम करेल। यूटीझिंग असेल किंवा रोड रोमिओगिरी असेल, या गोष्टींना आळा घालण्यासाठी हे पथक सदैव कार्यरत राहील। सदर पथकामध्ये आपल्या कंटिन्यू 2 महिला अंमलदार असणार आहेत आणि एक महिला अधिकारी पण नियुक्त करणार आहेत सर। सध्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही, पण या दामिनी पथकामध्ये एक महिला अधिकारी आणि 2 महिला अंमलदार आपल्या कंटिन्यू राहतील। हे पथक 24/7 आपलं कार्यरत रहेल। देउल गांव राजा से सी न्यूज संवाददाता राजेश पंडित की रिपोर्ट। देउल गांव राजा तहसील में विशेष संक्षिप्त मतदाता सूची पुनर्निरीक्षण कार्यक्रम के तहत 30 जून से 31 जुलाई 2026 तक विशेष अभियान चलाया जाएगा और इस दौरान तहसील के सभी 115 मतदान केंद्रों पर मतदाता सूची का पुनर्निरीक्षण किया जाएगा। अभियान के तहत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी घर घर जाकर मतदाताओं का सत्यापन करेंगे और न्यूमरेशन फॉर्म वितरित करेंगे। नागरिकों से फॉर्म सही जानकारी के साथ भरकर समय पर जमा करने की अपील की गई है। इस प्रक्रिया में नए मतदाताओं का पंजीकरण, नाम पते में संशोधन, मृत या स्थानांतरित मतदाताओं के नाम हटाने का कार्य किया जाएगा। प्रशासन ने नागरिकों से लोकतंत्र को मजबूत बनाने के लिए अभियान में सक्रिय भागीदारी और आवश्यक दस्तावेज उपलब्ध कराने का आग्रह किया है। देउल गांव राजा से सी न्यूज संवाददाता राजेश पंडित की रिपोर्ट। देउल गांव राजा नगर परिषद की वार्षिक दर अनुबंध निविदा प्रक्रिया को लेकर नगर सेवक शिवाजी हरिश्चंद्र मेहत्रे ने मुख्याधिकारी को शिकायत सौंपकर प्रक्रिया रद्द करने और नई निविदा जारी करने की मांग की है। नगर सेवक का आरोप है कि निर्धारित समय सीमा समाप्त होने के बाद भी टेंडर खोलने और प्रक्रिया आगे बढ़ाने का कार्य किया गया, जिससे पारदर्शिता और निष्पक्षता पर सवाल खड़े हुए हैं। शिकायत में विद्युत, स्वास्थ्य, जलापूर्ति विभाग सहित विभिन्न विकास कार्यों की निविदाओं का उल्लेख किया गया है। उनका कहना है कि सरकारी निविदा प्रक्रिया में तय समय सीमा और सभी आवेदकों को समान अवसर मिलना आवश्यक है। नगर सेवक ने मामले की जांच कर प्रक्रिया निरस्त करने और जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की मांग की है। शिकायत की प्रति जिलाधिकारी बुल्ढाणा को भी भेजी गई है। हालांकि इस मामले में नगर परिषद प्रशासन की ओर से आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। देउल गांव राजा से सी न्यूज संवाददाता राजेश पंडित की रिपोर्ट। खबर रत्नागिरी से है, जहां कोंकण क्षेत्र में कुछ दिनों की सुस्ती के बाद मानसून एक बार फिर सक्रिय हो गया है। रत्नागिरी, सिंधुदुर्ग और रायगढ़ के तटीय इलाकों में देर रात से बारिश शुरू होने से मौसम सुहावना हो गया है और किसानों को बड़ी राहत मिली है। जून में अब तक कम बारिश होने से खरीफ फसलों की तैयारी प्रभावित हो रही थी, जिससे किसान चिंतित थे। लेकिन मानसून की वापसी से खेतों में नमी बढ़ने और कृषि कार्यों में तेजी आने की उम्मीद जगी है। मौसम विभाग के अनुसार 24 से 28 जून के बीच कोंकण क्षेत्र में बारिश और तेज हो सकती है। तटीय इलाकों में भारी वर्षा की संभावना जताई गई है। लगातार हो रही बारिश से तापमान में गिरावट और खेती को फायदा मिलने की उम्मीद है। रत्नागिरी से सी न्यूज संवाददाता सागर कदम की रिपोर्ट।
महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तालुका में बिना मान्यता और आवश्यकता योग्यता के चिकित्सा व्यवसाय करने वाले कथित फर्जी डॉक्टरों के खिलाफ स्वास्थ्य विभाग ने सख्त रुख अपनाया है। विभाग ने स्पष्ट किया है कि लोगों के स्वास्थ्य के खिलवाड़ करने वालों को किसी भी हालत में बख्शा नहीं जाएगा और दोषियों पर कानूनी कार्रवाई की जाएगी। जानकारी के अनुसार स्वास्थ्य विभाग ने कन्नड़ तालुका में व्यापक जाँच अभियान शुरू किया है। कई गाँव से बिना लाइसेंस और बिना आवश्यक चिकित्सकीय योग्यता के इलाज के किए जाने की शिकायतें मिलने के बाद विभाग सक्रिय हुआ है। स्वास्थ्य अधिकारियों के मुताबिक संदिग्ध चिकित्सकों की जानकारी जुटाई जा रही है और उनके दस्तावेजों पात्रता की जांच की जा रही है। जांच में अनियमितता पाए जाने पर संबंधित लोगों के खिलाफ नियमानुसार कार्रवाई की जाएगी। इस प्रस्तावित अभियान की खबर सामने आने के बाद कथित फर्जी डॉक्टरों में हलचल बढ़ गई है, जबकि स्थानीय लोगों ने स्वास्थ्य विभाग के इस कदम का स्वागत किया है। सर काय सांगाल सध्या तालुक्यामध्ये जे बोगस डॉक्टर जे त्यांची सेवा देत आहेत तर अशा डॉक्टरांवरती आपल्या मार्फत कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं लागते किंवा ती प्रोसेस काय आहे आणि आपल्याकडनं बोगस डॉक्टरांवरती कारवाई कशा पद्धतीने केली जाते काय सांगा? सुरू मी डॉक्टर योगेश सोळंके, तालुका आरोग्य अधिकारी कन्नड. आपल्या तालुक्यात माननीय गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर यांची समिती स्थापन आहे. माननीय जिल्हा अधिकारी संभाजीनगर यांच्या आदेशान्वये तालुक्यातील जे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक ग्रामपंचायत हद्दीमध्ये म्हणजे क्लिनिक सुरू करण्यासाठी परमिशन देतील त्यांची जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी आधी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत किंवा तालुका समितीमार्फत त्याची पडताळणी करून घ्यावी. जे डॉक्टर किंवा MBBS BMS आयुर्वेदिक किंवा ज्यांना बॉम्बे नर्सिंग ॲक्ट खाली आपल्याला परमिशन देता येईल अशा व्यक्तींना आपण हे करून त्यांचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे पाठवत असतो. चालू वर्षी आपण 2 ठिकाणी कारवाई केली असो, PSC चिंचोली आणि प्रा केंद्र चापानेर असून चापानेर येथील बंगाली डॉक्टर यांचा दवाखाना बंद करून त्यांच्या कारवाई करण्यात आली आहे आणि चिंचोली येथे त्या आपल्या खाजगी वैद्यकीय व्यवसायांना 2 नोटीस देण्यात आल्या असून ते सध्या फरार असून त्यांनी त्यांचा दवाखाना बंद केलेला आहे. यापुढे आपल्या तालुक्यात आपण सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात जे जे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांच्या पूर्ण डॉक्युमेंटची पडताळणी करणं चालू आहे. पुढील आठवड्यात त्यांची बैठक घेऊन त्या सर्व खाजगी वैद्यकीयांची कागदपत्राची पडताळणी होईल आणि ज्यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट किंवा ज्यांच्याकडे व्हॅलिड डिग्री म्हणजे आढळून आली नाही अशा सर्वांवर आपण बोगस डॉक्टरांच्या कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करणार आहोत. याची बैठक माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी संभाजीनगर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीनगर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेऊन आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे मी आणि गटविकास अधिकारी व आमची समिती तालुक्यात पुढील आठवड्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जे डॉक्युमेंट्स येतील त्याची पडताळणी करून आम्ही कारवाई करणार आहोत. सर आतापर्यंत किती आपल्यापर्यंत प्रस्ताव डॉक्टरांचे आलेले आहेत? आतापर्यंत आपल्याकडे 9 पैकी 3 PSCने दाखल केलेले आहेत. आपण त्यांना बुधवारपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि बुधवारी 9च्या 9 PSCचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे खाजगी वैद्यकीय व्यवसाय त्यांच्या अंतर्गत तपासणी करण्यास प्राप्त होते. आपल्याकडे एकूण तालुक्यात किती डॉक्टरची नोंदणी आहे खाजगी वैद्यकीय व्यवसाय? आपल्याकडे टोटल आपल्याकडे खाजगी 39 लोकांची खाजगी वैद्यकीय व्यवसाय नोंदणी आहे. आणि बाकीचे जे दवाखाने चालू आहेत त्यांना तेच सांगतो मी. आपल्याकडे जे वैद्यकीय अधिकारी मार्फत जे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतायत, काही जणांकडे डॉक्युमेंट आहे किंवा काही जणांना आपण जे बोगस म्हणताय अशा सर्वांची यादी आपण त्यांच्या मार्फत घेणार आहोत आणि ऍक्च्युअली किती जणांकडे व्हॅलिड डिग्री आहे किंवा जे बोगस आढळून येतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार. कोणकोणत्या डॉक्टरांना बेड आणि सलाईन इंजेक्शन देण्याची त्याच्यात आता ते कायद्यानुसार MBB असेल, BMS असेल, BHMS असेल किंवा अल्टरनेटिव्ह मध्ये काही ठराविक मेडिसिन आहे त्याचं म्हणजे आपल्याला आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ती डिग्री आहे ते करू शकतात. त्या कायद्याच्या तरतुदी ज्यांना परमिशन आहे तेच करू शकतात, बाकीचे करू शकत नाही. बेड ठेवण्याची कोणालाच परमिशन नाही? नाही, बेड ठेवण्याची आहे. बेड त्याचा प्रस्ताव आपण संभाजीनगर येथे पाठवतो. म्हणजे किती बेडचा विषय? तिथं जाऊन स्थळपाणी करावी लागते. स्थळपाणीच्या नंतर त्याची पण समिती आहे. त्याची समिती स्थळपाणी करते, किती बेड आहे त्याचे पूर्ण व्हेरिफिकेशन करते, त्याचे डॉक्युमेंट चेकलिस्ट भरून आपण जिल्हा परिषदेत पाठवतो. नंतर बॉम्बे नर्सिंग ॲक्ट खाली त्यांना बेडची परमिशन मिळते. संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी की रिपोर्ट। कन्नड़ तालुका में आशा कार्यकर्ताओं के मानदेय में कटौती किए जाने का मामला सामने आया है। शिवराई गांव के एक आशा सेविका द्वारा शिकायत दर्ज कराए जाने के बाद
स्वास्थ्य विभाग ने जांच समिति गठित कर दी है। आशा कार्यकर्ताओं का आरोप है कि उन्हें सरकार द्वारा निर्धारित पूरा मानदेय नहीं दिया जा रहा है, जिससे उनमें असंतोष का माहौल है। ये मामला सामने आने के बाद स्वास्थ्य विभाग में हड़कंप मच गया है। तालुका चिकित्सा अधिकारी ने बताया कि शिकायत की निष्पक्ष जांच के लिए समिति बनाई गई है और सभी संबंधित मामलों की जांच की जा रही है। उन्होंने आश्वासन दिया कि दोषियों के खिलाफ उचित कार्रवाई की जाएगी। विभाग ने अन्य आशा सेविकाओं से भी अपील की है कि यदि उन्हें किसी प्रकार की समस्या हो तो वो लिखित शिकायत दर्ज कराएं। नमस्कार, मी आशा स्वयंसेविका मीरा श्रीहरी सोनवणे, हातनूर PSC शिवराई सब सेंटर गाव ही शिवराई. हातनूर PSC अंतर्गत शिवराईमध्ये 1022 लोकसंख्येमध्ये मी काम करते आणि हातनूर PSCची आशांची लोकसंख्या 29 आहे आणि 2 गटप्रवर्तक आहे. तर आमच्या PSCला सतत गटप्रवर्तक प्रत्येकी महिन्याला आशांचे 2-3 हजार रुपये असे दरवेळेस कपात करता, वाढीव मानधनामध्येही कपात करता आणि आमच्या कामातही कपात करता. तसंच दरवेळेस मी बोलून मागे माझे पैसे व्यवस्थित येत होते, परंतु आता ह्या महिन्यातही मार्च महिन्याच्या वाढीव मानधनामध्ये मला 10,000 रुपये यायला पाहिजे. तर 29/5/2026 मला त्यांनी 10,000 न टाकता 8,900 रुपये माझ्या अकाउंटला पैसे जमा झाले आणि आशा ही गाव पातळीवर तळागाळातून अडीअडचणीतून खूप काम करता. जे तुम्ही आता सांगितलंय की आशा वर्कर यांचे पैसे कपात करण्यात येते, हा जो आरोप तुम्ही केलाय हा कोणावरती करताय? गटप्रवर्तक ताई राजाराम कुंदे आणि राऊत शारदा राऊत शेळके. म्हणजे जे पैसे टाकण्याचा जो सिस्टीम आहे ती कशा पद्धतीने असते, एकंदरीत काय सांगा? आम्ही 1 महिन्याचं काम करतो आणि महिन्याला आमची मीटिंग असते, त्याच्यावरती आम्ही NMच्या सह्या घेतो, CHOच्या सह्या घेतो आणि आमच्या गाव पातळीवर NM आमच्या सोबत असते, CHO पण आमच्या सोबत असते. CHO आणि NM यांच्यासोबत आमच्या व्हिजिट झाल्या आणि तिथं गटप्रवर्तक हजर नव्हत्या, तरी पण गटप्रवर्तकने माझे पैसे कमी केले. आता हे तुम्ही तुमचेच एकट्याचे पैसे कमी होत आहे की तालुक्यातून अजून भरपूर काही आहे? तालुक्यातून अजून भरपूर आशांचे होते, परंतु आशा घाबरता. आशांना असं वाटतं का बा आपण गव्हर्नमेंटचं नाही आणि आपल्याला तोडून पुंज मानधनावर आपण काम करतो, तर आशा तिथं घाबरता. आशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तिथं काही सहभाग नाही, परंतु अडचण फक्त गटप्रवर्तकची येते आम्हाला. ठीक आहे, याकडं जे तालुका वैद्यकीय अधिकारी आहे यांचं कुठंतरी दुर्लक्ष होताना दिसून येत आहे का? हो, तर त्यांनी म्हणजे सखोल चौकशी करावी आणि गटप्रवर्तक आणि आशा ज्या असेल त्यांच्या कामाची सखोल चौकशी करून सनी त्यांच्या इथून पुढे भविष्यामध्ये मानधन कट झालं नाही पाहिजे याची. आता हे तुमचं जे मानधन कमी झालंय फक्त याच महिन्यात झालंय की याच्या अगोदरही? याच्या अगोदरही झालं, भरपूर वेळ झालं. तुम्ही पासबुक आहे त्या पासबुक वरती जे तुम्हाला पैसे टाकण्यात येते ते कोणाकडून टाकण्यात येते? ते म्हणजे आम्ही काम देतो, काम दिल्याच्या नंतर गटप्रवर्तकाचं बिल बनवतो, PSCला बिल बनवल्याच्या नंतर ते बिल ते THO ऑफिसला देतात. THO ऑफिसला दिल्याच्या नंतर वैष्णवी आपलं स्वप्नाली वैष्णव मॅडम आहे BCM, ते आमचं बिल टाकतात. तर ते गटप्रवर्तकला दोष आहे, गटप्रवर्तकने जसं बिल दिलं तसं ते टाकतात. तर तुम्ही या संदर्भात कोणाकडे तक्रार वगैरे केलेली आहे का? दिलेली THO ऑफिसला दिली आणि प्रदीप कांबळे सर PSC MO मेडिकल ऑफिसर त्यांना मी सांगितले. त्यांनी काय आव्हान दिलंय तुम्हाला, काय सांगितलं? ते म्हणतात ते समोर येतील, तुम्ही समोर या, आपण समोर बोलू, असं म्हणजे खूप 2 वर्षापासून हेच घडतंय. म्हणजे 2 वर्षापासून तुमचे पेमेंट कपात होते? हो. ते पैसे जाता कुठे, काय सांगाल? एकंदरीत पैसे जाता कुठे? आणि तुम्ही एकच नाहीये म्हणताय, भरपूर आहे म्हणजे आशा वर्कर. गटप्रवर्तक पण कंपल्सरीचे नाही, गटप्रवर्तक पण 12 महिने त्यांचं हे काढलेलं असतं. त्या पण आशाने रिपोर्ट दिला तरच त्यांचं मानधन निघतं, पण त्या तसं न करता त्यांना आशाचं काम जेवढं जास्तीचं दिसल ते त्यांच्या डोळ्यावरती येतं आणि ते पैसे कपात करतात. पैसे कपात म्हणजे जो जेन्युइन काम करणारे जे आशा वर्कर आहे यांच्या कुठंतरी पगारीवरती डल्ला टाकण्याचं काम जे वरिष्ठ करताय, यावरती तुम्ही एकटा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आलाय. तुम्हाला कोणती भीती वाटली नाही कोणत्याच, नाही का? म्हणजे तुमच्यावरती आता त्यांच्याकडेच तुम्हाला जायचं असतं कामानिमित्त, नाही का? त्यांचे साईन घ्यावं लागते, ते पूर्ण प्रोसेस आहे. पण तरी तुम्ही या सगळ्यांना जुगारत तुमच्या पाठीमागे अजून एकही आशा वर्कर नाहीये, तुम्ही आज एकटा लढताय.
आशा पण इथं आल्या असत्या, पण विषय असा आहे त्या आशावरती दबाव टाकता आणि आशांना सांगता तुम्हाला जिथं जायचं तिथं जा. म्हणजे पण आमचं तालुक्यातली कोणीच काही करू स्थिती शकत अशी आहे आपल्या की प्रत्येक आशा वर्करला असं सामोरे जावं लागतंय. नाही. हो. ठीक. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं यामध्ये का व्हायला पाहिजे? इथून पुढे असं नाही व्हायला पाहिजे, कारण आशा 1-1 रुपयासाठी तळागाळातून पाऊस वारा ऊन वारा सगळं न पाहता आशा काम करते, तर आशांच्या मानधनात असं व्हायला नाही पाहिजे. ठीक. एकंदरीत सर एक आशा वर्करचा प्रॉब्लेम होता हम्म. की त्या आशा वर्करचे जे आहे त्या आशा वर्करांच्या मानधनामधनं कपात केल्या जात होत्या, म्हणून त्यांनी काहीतरी तक्रार अर्ज तुमच्याकडे हो दाखल आलेली माझी आज या संदर्भात आपल्याकडनं काय काय त्याची चौकशी समिती पण आपण नेमलेली आहे आणि त्यांची BF मार्फत जी त्यांचं म्हणणं आहे, जी कपात केली ती वैद्यकीय मार्फत चौकशी करून आपल्याला त्यांना 3 दिवस अहवाल सादर करण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्याप्रमाणे त्या अहवालावर जे येईल त्याच्यानंतर तालुक्यातील सर्व BF यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात येतील. म्हणजे जे आता आशा वर्करांचा जो मानधन कपात होतोय, तर कुठेतरी कपात नाही, झालेलं तो कपात नियमाने झालाय का कोणत्या हेतूने केलाय त्याची चौकशी आपण लावलेली आहे. त्याचाच अहवाल आपण 3 दिवसात घेणार आहे. म्हणजे तालुक्यातली अशी स्थिती आहे की ऑफ कॅमेरामध्ये ते आशा वर्कर सांगण्यास तयार आहे की आमचा महिन्याचा जो पण मानधन आहे ते कपात कुठेतरी होतोय. नाही, मग कपात होत आली त्यांनी आम्हाला सुद्धा बोलावं किंवा तक्रार दिली तरी चालते. जशी आता एक तक्रार आली त्याची चौकशी आम्ही करत आहोत. थँक्यू. संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस बुलेटिन में बस इतना ही। बाकी देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।